आम्ही सुरुवात केली त्यावेळी कच्च्या कागदावरती बातमी लिहिणे ही सुरुवात होती. नंतर मग हळूहळू पेजरवरती इन्फॉर्मेशन गॅदर करणे आलं, मोबाईलवरती फास्ट कम्युनिकेशन आलं. हे गोष्टीचा तंत्रज्ञानाचे दोन हे असतात, एक फायदा असतो तोटा असतो. ते दुधारी तलवारसारखं असतं. जे ह्युमन टच लागणार आहे त्याच्यासाठी एआय जरी असेल तरी ह्युमन टच नाही लागणार. असं म्हणतो की आम्ही आता समजा एखादी ह्युमन स्टोरी लिहायची झाली प्रिंटमध्ये तर एआय लिहू शकत नाही. प्रिंट मीडियामध्ये खूप चांगली सिस्टीम आहे. कुठल्याही बातमीची खात्री करणे ही महत्त्वाची असते आणि ती प्रिंट मीडियामध्ये केली जाते, ती आवश्यक आहे. प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया हा याच्यात खूप फरक आहे. म्हणजे डिजिटल मीडियामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रिंट मीडियामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे. हॅलो एव्हरीवन, फोर मोर थॉट्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. त्यासाठी वेगवेगळे आपण गेस्ट बोलवत असतो, त्यांच्यासोबत आपण वेगवेगळे विषय विस्तारत असतो. तर आज आपण बघितलं तर डिजिटल मीडिया हा सगळ्यांच्या हातात आलेला आहे. मोबाईल असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना न्यूज असेल, काही घडामोडी असतील, त्या आपल्या आजूबाजूला असतील किंवा जगभरात असतील त्या आपल्याला लगेच कळत असतात. पण तेच अगदी पारंपरिक माध्यमं जेव्हा होती आणि आत्ताचा डिजिटल मीडिया जो आपल्या सोबत आहे, तर हा प्रवास कसा झाला आणि त्याचा आता येणाऱ्या मीडियावरती काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठीच आपल्यासोबत आहेत सकाळचे कोल्हापूर युनिटचे संपादक निखिल पंडित रासर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या या एपिसोडमध्ये. सर आता आपण बघतो की आजचा आपला विषय आहे की डिजिटल मीडियाचा जो पारंपरिक मीडिया आहे त्याच्यावर झालेला परिणाम आणि येणाऱ्या काळात त्याचा परिणाम काय होणार आहे असं. पण आता जर बघितलं तर सरांनी 20 वर्षाहून अधिक सकाळ माध्यमासोबत काम केलेलं आहे आणि अगदी सामान्य बातमीदार ते आज तुम्ही कोल्हापूर युनिटचे मुख्य संपादक आहात. तर हा प्रवास करताना म्हणजे तुमचा सुरुवात प्रवासाची कशी झाली? सुरुवात प्रवासाची म्हटलं तर बातमीदार म्हणून झाली. आम्ही ज्यावेळी बातमीदारी करायचो त्यावेळी कॉम्प्युटर नुकते आले होते आणि आमची बातमीदारी ही कागदावरती लिहिणे बातमी सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर आठवतं की नोकियाचे मोठे फोन आले. पहिल्यांदा पेजर आले, पेजर आल्यानंतर मग नोकियाचे फोन आले आणि त्या पद्धतीनं मग टेक्नॉलॉजी जसजशी तसतशी बातमीदारीमध्ये बदल होत गेला. कुठल्याही या आपल्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये वृत्तपत्रामध्ये असं की टेक्नॉलॉजी नवीन आली की प्रिंट मीडियामध्ये त्याचा चेंज होत राहतो. आणि ही सातत्याने म्हणजे जेव्हा वृत्तपत्रांचा शोध लागल्यापासून तुम्ही बघितलं असेल की जसं छपाई कलाचा उदय झाला, छपाई कलाचा उदय झाल्यानंतर मग वृत्तपत्र आहे. म्हणजे गुटेनबर्गनं ज्यावेळी छपाई कलाचा शोध लावला त्याच्यानंतर मग प्रिंट मीडिया आला आणि हळूहळू प्रिंट मीडिया वाढत गेला. त्यामुळे प्रत्येक टेक्नॉलॉजी ही येत जाते. ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी कच्च्या कागदावरती बातमी लिहिणे ही सुरुवात होती. नंतर मग हळूहळू पेजरवरती इन्फॉर्मेशन गॅदर करणे आलं, मोबाईलवरती फास्ट कम्युनिकेशन आलं आणि मग हळूहळू स्मार्टफोन आले आणि स्मार्टफोनवरती मग अगदी वेगवेगळे बदल जसे फीचर बदल गेले तसे बदल होत गेले त्याच्यात. म्हणजे आता तुम्ही सुरुवातीपासून बघितले की जेव्हा पेपरमध्ये हाताने लिहित होते तेव्हापासून त्याने आता एकदम प्रिंट मीडिया म्हणा व्हॉइस टायपिंग पर्यंत तुमच्याकडे आले ना. म्हणजे आम्ही ज्यावेळी लिहित होतो आता आम्ही व्हॉइस टायपिंग यूज करू शकतो अशा पद्धतीपर्यंत आले. हातापासून ते आपण तोंडातून बोलण्यापर्यंत शब्द टाईप होणे हा एक खूप मोठा बदल ह्या 20-22 वर्षात. हा बदल आहे. पण म्हणजे अंतर कसं पडत गेले या सगळ्यामध्ये? अंतर म्हणजे टप्प्याटप्प्याने बदलले. मी जसं म्हटलं की जशी टेक्नॉलॉजी बदलली. आता पहिल्यांदा ज्यावेळी नोकियाचे मोठे फोन होते ते फक्त कॉलिंगसाठी होते. त्यानंतर स्मार्टफोन आले, स्मार्टफोनमध्ये आता त्याच्यावर ठराविक फीचर्स आले. मग त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यावरती ईमेल ॲक्सेस आले. ही जी टेक्नॉलॉजीतली बदल येत गेली आणि तसं टेक्नॉलॉजी ही आमच्या कामाच्या सोयीसाठी बदलत गेली. ती सोयी आम्ही ॲडॉप्ट करत गेलो. आमचं काम जलदगतीने वाढत गेलं. हे स्मार्टफोनवरती ज्यावेळी आपल्याकडे माहिती असेल व्हॉट्सअप सुरू झालं. व्हॉट्सअप सुरू झालं फक्त मेसेज पाठवले होते. मेसेज पाठवत असताना त्याच्या बातमी टाईप करून पाठवता येते का, मग त्याचं अधिक कम्युनिकेशन करण्यासाठी ग्रुप करता येईल का, अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे बदल होत गेले. टेक्नॉलॉजीतले बदल म्हणजे आता तुम्ही इंस्टावरती बघितलं असेल किंवा तुम्ही आता टेलिग्रामवर अनेक जणांचा ग्रुप बनतो त्याच्यावर काय PDF फाईल आता येतात. तर ही टेक्नॉलॉजीतले बदल हे प्रिंट मीडियात होत गेले आणि न्यूजमध्ये त्या पद्धतीने बातमीदारांच्या कामाच्या सोयीसाठी जे बदल आहे. म्हणजे आता कुठलीही म्हणजे आपण जर का बघितलं कोल्हापूर सिटीला नाही मात्र मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आता अनेक बातमीदार ऑफिसला सकाळच्या टप्प्यात जात नाही
ते ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम ठिकाणी असतात तिथंच ते बातमी व्हॉइस टाईप करून किंवा टायपिंग करून मूव्ह करतात, की डायरेक्ट डेस्कला येईल. अशा पद्धतीने सिस्टीम डेव्हलप होईल. ही टेक्नॉलॉजीचा खूप मोठा बदल आहे. हे टेलिव्हिजन चॅनलमध्ये तर आता तुम्ही व्हॉट्सअपवरती जर काय एखादा व्हिडिओ बनवला तो डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला प्रेक्षेपण करतात. ही टेक्नॉलॉजीचा बदल आहे. हा बदल खूप झपाट्याने होतो. टेक्नॉलॉजी बदल देता येणारी AI टेक्नॉलॉजी तुम्हाला आणखी खूप बदल करून दिली. मग आता म्हणजे आपण त्याच्याकडे जाणार की AI तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये आलेला आहे, तर मग ते मीडियामध्ये पण आलेलं आहे. मग त्याचा तुम्हाला फायदा होतो की त्याच्यामुळे थोडंसं कुठल्याही गोष्टीचा तंत्रज्ञानाचे दोन हे असतात. एक फायदा असतो, तोटा असतो. ते दुधारी तलवारसारखं असतं. तुम्ही कसं यूज करता त्याच्यावरती. आता AI टेक्नॉलॉजी जी येणार ही निश्चित तुम्हाला काही गोष्टींचं प्लॅनिंग करणे, काही गोष्टींमध्ये नवीन विचार मांडणे, नवीन थॉट क्रिएट याच्यासाठी उपयोगी पडते. मात्र ती तुम्हाला पूरक आहे प्रिंट मीडियासाठी. ती तुम्हाला पर्याय होऊ शकत नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीचा बातमीदार किंवा जे डेस्कवरचे सहकारी आहेत ते जे विचार करतात त्या पद्धतीचा विचार कदाचित AI करणार. मात्र त्याला पूरक म्हणून वापरलं पाहिजे आणि प्रत्येकाला ते वापरावं लागेल. बातमीदार असू दे, डेस्कचे सहकारी असू दे, सगळ्यांना ते वापरावं लागेल ॲज अ पूरक म्हणून. आणि त्यातून काही नवीन विचार तयार होतील, काही नवीन आयडियाज येतील. या आयडिया निश्चितच प्रिंट मीडियासाठी गरजेचं असणार आहे. म्हणजे ह्युमन टच लागणार आहे त्याच्यासाठी. AI जरी असेल तरी ह्युमन टच नाही लागणार. असं म्हणतो की आम्ही आता समजा एखादी ह्युमन स्टोरी लिहायची झाली प्रिंटमध्ये तर AI लिहू शकत नाही. AI कविता करेल तर ते बडबडीत कविता करेल. तर कवितेतले भाव जे असतात, शब्दातले भाव जे असतात, हे भाव ज्यावेळी एखादी व्यक्ती सृजनशीलतेने विचार करते, ते विचार जे त्याच्यात येईल ते AI देऊ शकते का नाही याविषयी खूप शासन आहे. AI निश्चितच मोठे हे प्रिंट मीडियासाठी असू दे, डिजिटलसाठी. आता तर अनेक असे आहेत की डायरेक्ट AI बेस्ड टेक्नॉलॉजी अनेक जण TV चॅनल्स, न्यूज चॅनल रन करतात की जे त्यांना उपयोगी पडतात. म्हणजे त्याच्यात काय आहे ते सध्या त्याच्यात न्यूज कंटेंट येत नाही. त्याच्यात तुम्ही ग्राफिक्स वापरू शकता, त्याच्यात तुम्ही फीचर्स वापरू शकता, त्याच्यात तुम्ही म्युझिक क्रिएट करू शकता. अशा पद्धतीचं करतात. मात्र न्यूज अँकर जे आता वापरतात काही TV चॅनल त्याच्यामध्ये फक्त ते वेदर सांगण्यासाठी वापरतात. वातावरणाचा बदल किंवा वातावरणातल्या बातम्या. इतर टेक्नॉलॉजीमध्ये अजून AI त्या पद्धतीने येत नाही. मग म्हणजे तुम्हाला काय वाटतं की AI हे असायला हवं याच्यासोबत की AIचा फार अतिरेक होत चालला? मी जसं म्हटलं मगाशी की हे दोन्ही बाजून आहे. तुम्ही कसं यूज करता त्याच्यावरती. AI ही काळाची गरज आहे आणि ती प्रत्येकाला शिकावी लागणार आहे. ही नाकारून चालणार नाही. जो नाकारेल तो बाजूला पडतो. ही पण गोष्ट लक्षात घ्या की समजा उद्या मी माझा बातमीदार आहे आणि त्याला जर का मी सांगितलं एक स्टोरी करा, त्याच्याकडे कंटेंट नसेल आणि त्याच्याकडे AI टूल वापरायचं नॉलेज नसेल तर तो बाजूला पडेल. कारण त्याच्याबरोबरचा दुसरा येणार सहकारी AI टूल वापरून जी बातमी करायला 4-5 तास लागायची तो 2 तासात क्रिएट करून देईल. ह्या गोष्टी तुम्हाला शिकलं पाहिजे. फक्त शिकल्यानंतर त्या बातमीची खातर जमा. विशेषतः प्रिंट मीडियामध्ये खूप चांगली सिस्टीम आहे. कुठल्याही बातमीची खात्री करणे ही महत्त्वाची असते आणि ती प्रिंट मीडियामध्ये केली जाते. ती आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीचं जे टेक्नॉलॉजी ती वापरलीच पाहिजे. तिला नाकारून चालत नाही. कुठलीही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलीच पाहिजे. म्हणजे आपण याचा म्हणतो की स्वीकार्य असलं पाहिजे. नवीन जे काही येणार जो स्वीकार्य करेल तो टिकेल, जो स्वीकार्य करणार नाही तो आपोआप या फ्लोमधून बाजूला. हा, आणि आता जर बघितलं तर AI इतकं फास्ट आलंय म्हणजे एक जनरेशन असते की त्या प्रत्येक जनरेशन मध्ये काहीतरी नवीन गोष्टी येत असतात, नवीन प्रगती होत असते. तर कसं 20-20 वर्षाचं पूर्वी असं होतं की 20 वर्षाची एक जनरेशन आहे त्याच्यामध्ये नवीन गोष्टी होतात आणि तसं अडॅप्टेबल होत जातो माणूस. पण आताच्या दृष्टीने बघितलं तर 5-10 वर्षातच नवीन गोष्टी येतात, नवीन अडॅप्ट गोष्टी करायला लागतात. मग मीडियामध्ये पण तसं काही झालंय का की बाबा सडनली 5-10 वर्षामध्ये खूपच चेंज झालंय असं काही? मीडियामध्ये बदल होत आहेतच. कारण मी जसं म्हटलं पुन्हा त्याच मुद्द्याकडे टेक्नॉलॉजीतले बदल हे जे आहेत हे मीडियामध्ये पण येतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असतात आणि ते येणार झपाट्याने येणार. म्हणजे तुम्हाला मोबाईलमध्ये बघा दर 3 महिन्याला अपडेट येते. तर त्या पद्धतीने तुम्हाला बाकीच्या गोष्टी झपाट्याने येत राहणार आणि टेक्नॉलॉजीचे बदल हे होत राहणार. आणि आता एखादी न्यूज येते तेव्हा विश्वसनीयतेचा एक प्रश्न उभा राहतो. मग आता मीडियामध्ये कसं लगेच न्यूज व्हायरल होतात. फेक न्यूज असतील किंवा कोणतीही न्यूज असेल ती लगेच व्हायरल होते. मग अशा वेळेला विश्वसनीयतेचं कसं? नाही, एक लक्षात येईल की प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया हा याच्यात खूप फरक आहे. म्हणजे डिजिटल मीडियामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रिंट मीडियामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रिंट मीडियामध्ये कुठलीही बातमी हा माझा बातमीदार किती विश्वासाने आणतो, त्याचे सोर्सेस काय आहेत, त्या माहितीची पडताळणी काय आहे, त्याच्यावरती थॉट प्रोसेस होते, त्याच्यावरती विचार मंथन होतं आणि मग ती डिलिव्हर केली जाते. मात्र डिजिटलच्या आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला तो विचार करण्याची वेळच दिली जाते.
कारण माझी बातमी पहिल्यांदा ब्रेक करायची आहे, माझी बातमी पहिल्यांदा पोहोचायची आहे, या नादात जे घडते ते तुम्ही फास्ट देत जाता डिजिटल मीडियामध्ये आणि त्यातून मग डिजिटल मीडियावरती विश्वासार्हाचं प्रश्नचिन्ह तयार होतं. मात्र प्रिंट मीडियावरती तसं नाही. प्रिंट मीडियावरती विश्वासार्ह आहे. कुठल्याही बातमीची सत्यता पडताळण्याची सिस्टीम प्रिंट मीडियाकडे आहे. त्या बातमीमध्ये बातमीदार उपसंपादक असे काम करतात. बाबा ही बातमीचे काही त्यांच्या अभ्यासातून आलेले काही संस्थेचे म्हणून पॅरामीटर असतात, त्याच्यातून ती बातमी पडताळणी बघितली जाते आणि मग ती प्रसिद्ध केली जाते. डिजिटल मीडियाला मात्र तुम्हाला तसं राहत नाही. तुम्हाला सातत्यानं जे घडते ते जे घडते ते अशातून विश्वासार्हतेचा प्रश्न तयार होतो. उदाहरणार्थ तुम्ही कोरोना काळात तुम्ही बघितलं असेल की डिजिटल मीडियामध्ये खूप अफवा पसरल्या गेल्या आणि कोरोनासारखा आजार हा भयभीत करून सोडला. तर त्याचा उलटा परिणाम असा झाला की प्रिंट मीडियावरचा लोकांचा विश्वास वाढला. म्हणजे रॉयटर या संस्थेनं 1919 आणि 20 साली एक सर्वे केला होता. जगभरामध्ये 7%नं प्रिंटवरच्या मीडियावरचा लोकांचा विश्वास वाढला होता आणि 8%नं त्याचा कप वाढला. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. 2021 साली आपल्याकडं ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन म्हणून आहे जे सगळ्या वृत्तपत्रांच्या खपाचा आकडा ठेवतो. तर त्याच्यामध्ये 80% ग्रोथ भारतातल्या एकूण वृत्तपत्रामध्ये झाली तुम्हाला दिसते. ही कशामुळे झाली तर त्या काळामध्ये ज्या कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल मीडियाने ज्या पद्धतीच्या बातम्या दिल्या, ज्या पद्धतीच्या फेक न्यूज दिल्या, त्याच्यामुळे त्याचा विश्वास कमी झाला. लोकांना ट्रस्ट नाही राहिला. कारण आता एखादी घटना तुमच्या समोर दिसते तशी घटना नसते ना. त्या घटनेच्या पाठीमागे वेगळं कारण असतं. ते कारण प्रिंट मीडियामध्ये शोधलं जातं किंवा ते पडताळलं जातं. त्याच्यासाठी काही लॉज असतात ते बघितलं जातं. मात्र ह्या पद्धतीच्या डिजिटल मीडियामध्ये काही नसल्यामुळे लोकांच्यात गैरसमज वाढत गेले आणि त्याच्यामध्ये विश्वास राहत नाही. म्हणजे सकाळचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रिंट मीडियामध्ये डिजिटल मीडियामध्ये सगळी बातमी वाचली जाते, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ वाचल्यावरती त्याच्यावर विश्वास बसतो. असे वाचकांचे आम्हाला फोन येतात. ही विश्वासार्हता प्रिंट मीडियाची आहे आणि ताकद आहे प्रिंट मीडियाची. ही टिकवणं खूप महत्वाचं आहे. नाही अगदी बरोबर आहे. कारण आम्ही सुद्धा आता काही काही न्यूज येतात ना तर त्याचा रिॲक्ट केलं जातं, ते लाईक केलं जातात किंवा शेअर केलं जातं, पण फारसं की बाबा हा हे खरंच असं झालं असेल एवढा विश्वास बसत नाही जोपर्यंत ते पेपरमध्ये छापून येते. आणि बघितलं तर म्हणजे कसं असतं की आता प्रिंट मीडिया ऑलमोस्ट असं वाटत होतं की त्या जर मीडिया न्यूजपेपर ऑनलाईन वाचायला मिळत असेल तर मग पेपर घेऊन का वाचा असा पण लोकांना प्रश्न पडतो. पण बघितलं तर हल्ली सगळ्यांच्या घरात पेपर अजूनही सुरू आहेत. तो एक ट्रेंड आहे लक्षात घ्या की ई पेपर वाचण्याचा एक वर्ग आहे, तो वाचतो. कुठल्याही प्रिंट मीडियाचा वाचक हा 28 वर्षानंतरच तयार होतो. तो त्याच्यात तयार होतच नाही. यंग जनरेशन नेहमी त्या ह्याच्यावरतीच असते आणि पिढी बदलत तसं तो बदलत जातो. अनेक जण मला पण भेटून सांगतात ना की आम्ही आता पेपर वाचत नाही, आम्ही फक्त त्याच्यावर वाचतो. परंतु तो आमचे पेपरची जी कॉपी असते ती वाचता असते ना आणि ती योग्यच आहे. त्यात काय प्रश्न, कारण टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने त्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात. मात्र ते कधी पिढी बदलते. 28 वर्षानंतर प्रत्यक्ष प्रिंटची कनेक्ट होती पिढी आणि ती लॉंग टर्म टिकते. आता असं आहे का तुमचे म्हणजे मीडियामध्ये काही प्लॅन्स आहेत का नेक्स्ट 10 इयर्ससाठी किंवा नेक्स्ट 5 इयर्ससाठी? कारण फारसं लवकर काही चेंजेस आता लॉंग टर्मसाठी होत नाही, लगेच फास्ट होतात. प्रिंट मीडिया सोडून डिजिटलकडे वळावं लागलं असं काही वाटतंय का? नाही, एक लक्षात आहे की सकाळ माध्यम समूह हा एकमेव असा माध्यम समूह आहे की ज्यानं डिजिटल खूप लवकर स्वीकारलं. म्हणजे 1999 साली आपली सकाळची वेबसाईट तयार झाली. म्हणजे ज्यावेळी असं लक्षात आलं की डिजिटल माध्यम हे महत्त्वाचं आहे, तो वाचक कनेक्ट करण्यासाठी, विशेषतः तरुण वाचक किंवा इथला वाचक आणि परदेशात स्थायिक झाला त्याला कनेक्ट करण्यासाठी त्यावेळी सकाळनं असं ठरवलं की आपण ई सकाळ वेबसाईट लॉन्च करायची. ती ई सकाळ लॉन्च केली 1999ला. त्याला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्याची एकंदरीत आता जी वाचक आहेत ती बघितली तर 1,36,00,000 वाचक झाले ई सकाळ. ही खूप ताकद आहे. ही 25 वर्षात सकाळनं कमवली गेली. तर ही डिजिटल प्रत्येक मीडिया म्हणजे कुठलंही वृत्तपत्र घ्या त्याला त्याची डिजिटल विंग ही करावी लागते. म्हणजे ई सकाळ असू दे, प्रत्येकाचं आहे. म्हणजे कुठलंही वृत्तपत्र तुम्ही घेतलं हिंदी, इंग्लिश, मराठी, तर त्याला किंवा भाषिक वृत्तपत्र घ्या त्याला त्याची डिजिटल विंग करावी लागते. त्यामध्ये त्याचं इन्स्टाचं अकाउंट येईल, त्यामध्ये त्याचं ई सकाळचं येईल, त्यामध्ये त्याचं यूट्यूब चॅनेल येईल, त्यामध्ये त्याचं फेसबुकचं अकाउंट येईल, त्यामध्ये काही वेगवेगळ्या आणि गोष्टी येतील. ह्या सगळ्या गोष्टी येतील. हे त्याला करावं लागेल कारण डिजिटलच्या स्पर्धेत जे डिजिटलची काही स्वतंत्र रन करणारे चॅनल्स आहेत त्याच्याबरोबर स्पर्धा करायची असेल तर त्याला ते करावं लागेल. म्हणजे सकाळ बघितलं तर तुम्ही सकाळी पूर्ण होलिस्टिक मोठा प्लॅटफॉर्म आहे की सकाळमध्ये न्यूज चॅनल आहे, सकाळमध्ये डिजिटल आहे, सकाळमध्ये इव्हेंट्स आहे, सकाळमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या आहेत. म्हणजे सकाळ फक्त प्रिंट नाही, प्रिंट, ऑनलाईन आणि टीव्ही ह्या सगळ्यांच्या मोठा समूह म्हणजे हे सगळं तुम्हाला करावं लागेल.
आणि प्रिंटमध्ये हे बदल होतील. आगामी काळामध्ये 5-6 वर्षात बदल होतील का? निश्चित बदल होतील. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रिंटमधला जो कंटेंट आहे त्या कंटेंटची थॉट प्रोसेस बदलून नवीन पद्धतीने कसा कंटेंट येत आहे याच्यावरती आता काम करावं लागेल. कारण जो डिजिटलला कंटेंट चालतोय तो प्रिंटला चालत नाही. हा मोठा गॅप आहे, हा लक्षात घेतला पाहिजे. लोकांना असं वाटतं की काही नाही, ते प्रिंटला टाकलं ते डिजिटलवर टाकलं की चालेल, असं नाही आहे. डिजिटलवर काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याला वाचक टार्गेट करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची लिखाणाची स्टाईल वेगळी आहे, त्याच्यातली शब्दाची शैली वेगळी आहे आणि प्रिंट मीडियामध्ये पण तसंच वेगळं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला बदल करावे लागतील आणि ते स्वतंत्र विभाग म्हणून चालायला लागतील. जो प्रिंट मीडिया चालत होतो डिजिटल चालेल आणि एकत्र सक्सेस मिळेल असं होत नाही. प्रिंट मीडिया हा स्वतंत्र चालेल, त्याची विंग डिजिटल असेल तर डिजिटलची विंग ही स्वतंत्रच चालली पाहिजे, तरच ती सक्सेस होते. म्हणजे दोन्ही गोष्टी तितक्याच आता महत्त्वाच्या आहेत, एकमेकाला पूरक आहेत, समांतर पद्धतीने चालते. आता तुम्ही आता इतके वर्ष या मीडियामध्ये काम करताय, मग असे काही अनुभव आहेत का तुमच्याकडे की फार अविस्मरणीय असा अनुभव आहे की एखादी बातमी छापेपर्यंतचा असा? पूर्वी काय असायचं की पूर्वी प्रिंट मीडियात आम्ही बातमी लिहायचो त्यावेळी वाचकांचे फोन यायचे की बातमी चांगली झाली किंवा त्या पद्धतीने असायचं. तर ह्या डिजिटलच्या जमान्यामध्ये मी उदाहरण दिलं की 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती झाली, त्यावेळी आम्ही श्रीमंत योगी नावाने एक पेज केलं जे प्रिंटसाठी आम्ही प्लॅन केलं होतं की जो प्रिंटमध्ये चालेल. मात्र असं लक्षात आलं की हे डिजिटलवर पण चालणार आहे. तर आम्ही त्या पद्धतीचे काही डिजिटलचे फ्रेम्स बनवले आणि ते खूप व्हॉट्सअपवरती व्हायरल झाले. मला आठवतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेकांनी ते मोबाईलला स्टेटस ठेवलं. त्यामुळे झालं असं की फक्त प्रिंटसाठी केलेलं मी कोल्हापूर आमच्या 5 जिल्ह्यासाठी तर माझा कंटेंट हा पूर्ण राज्यभर गेला आणि अनेकांनी स्टेटसला लावला. आणि त्याचा अनुभव असा होता की मी गेल्या महिन्यात एके ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो. तर एक व्यक्ती आली, त्याने ते लॅमिनेशन करून आणलं होतं आणि ते लॅमिनेशन करून आणल्यानंतर मला म्हटलं तुमची सही द्या त्याच्यावरती, हे एवढं चांगलं झालं. म्हणजे प्रिंट पुरतं केलं असतं तरी मर्यादित राहिलं असतं, मात्र पूर्ण सगळीकडे पसरून तो एक लोकांचा जो वाचक आहे तो मिळाला. आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे की एखाद्या संपादकाने केलेल्या क्रिएटिव्हिटी त्याची सही घेणे ही खूप मोठी अचिव्हमेंट असते आणि तो खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे, त्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचून लोकांना विचार करण्यात प्रवृत्त केलं आणि ती लोकांनी स्वीकारली, ही खूप मोठी. आणि त्याच्यानंतर काही जणांनी त्याचे लॅमिनेशन करून फ्रेम्स विकले लावले. त्याच्यानंतर काही जणांनी आता बॅनर लावले आपल्या गर्दीच्या ठिकाणी, शिवाजी स्टेडियम या ठिकाणी. ही एक प्रिंटसाठी तयार केलेला कंटेंट हा डिजिटली व्हायरल झाल्याने काय इम्पॅक्ट होतो त्याचा हा अनुभव. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पूरक ह्या गोष्टी आहेत, व्यवस्थित पद्धतीने गेलं तर त्या नक्कीच फायदेशीर होतील. भविष्यामध्ये जर आता कोणाला करिअर करायचं असेल मीडियामध्ये तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल किंवा हे करिअर म्हणून माध्यम कसं असेल? मी व्यक्तिगत म्हणून मला जर विचारला तर ज्याला खरोखर यामध्ये सिरियस करिअर करायचं आहे, म्हणजे आजकाल असं होतं की काही वेळा काही सिलेबस असे असतात की तुम्ही फक्त डिजिटलचं शिका आणि तुम्ही काय टेक्नॉलॉजी शिका आणि तुम्ही उतरा अशा पद्धतीनं असतं. मात्र खरोखर ज्याला यामध्ये सिरियस जर्नलिझम करायचं आहे त्याला मी असं म्हणेन की त्यांनी पूर्णपणे याच्यातली मास्टर डिग्री घ्यावी आणि पहिल्यांदा काही 1-2 वर्ष तरी प्रिंटमध्ये काम करावे. आणि प्रिंटमध्ये काम करत असताना जी तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होते, म्हणजे प्रत्येक बातमीकडे कसं बघावं, प्रत्येक शब्दाकडे कसं बघावं, प्रत्येक संपादन म्हणून काय असतं, शब्दाचे महत्त्व काय आहे, हे बेसिक तयार होतं. म्हणजे त्याला आपण म्हणतो की तुमचं पाया तयार करायचा असेल तर तुम्ही प्रिंटमध्ये या आणि प्रिंटमधून मग डिजिटलकडे जावा, मग टी व्हीमध्ये जावा, कुठेही जावा, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं टिकू शकता. म्हणजे आजकाल तुम्ही कोणीही घ्या, म्हणजे अगदी राजदीप सरदेसाई जर का गेले ते पूर्वी प्रिंटला काम करायचे, अगदी शेखर गुप्तासाठी गेलं तर इंडियन एक्सप्रेस सारख्या ठिकाणी काम करायचे आणि मग त्यांच्याकडे डिजिटल खूप मोठ्या प्रमाणात चालतं. तर प्रिंटला काम केल्यानंतर तुमची एक वैचारिक बैठक तयार होते आणि वैचारिक बैठक ही समाजाला दिशा देण्यासाठी महत्त्वाची असते आणि ती आवश्यक आहे. म्हणजे डिजिटल होत नाही असं नाही म्हणत, आता त्यासाठी खूप वेळ लागतो, कालावधी लागतो आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला काम करावं लागतं आणि तेवढी संधी मिळत नाही तुम्हाला की, कारण डिजिटलमध्ये वेग एवढा असतो प्रत्येक बातमीचा, त्याच्यावरती तुम्हाला विचार करण्यासाठीच तुमची प्रोसेस तयार व्हायला खूप वेळ लागतो. बरोबर आहे. म्हणजे जर पाया भक्कम असेल तर इमारत उभी झाली आणि त्या पद्धतीने प्रिंट मीडियापासून सुरुवात केली तर तुम्ही म्हणजे पुढे वेगवेगळी क्षेत्र आहेत तुमच्यासाठी उपलब्ध, त्यात तुम्ही करिअर करू शकता. आणि एक सर मला विचारायचं होतं की एखादी बातमी असते ती प्रिंट होईपर्यंत प्रवास त्याचा कसा असतो?
बातमी ही प्रिंट होण्यापेक्षा एखादी घटना घडली की ती बातमी तयार होते, ही साधी हे आहे. आणि बातमीमध्ये मीडियम इज द मेसेज ही बेसिक थीम आहे, ती जगभर एकच आहे की तुम्ही संदेश काय देता आणि कुठल्या माध्यमातून देता हे महत्त्वाचं असतं. एखादी घटना घडल्यानंतर बातमीदार ते माहितीचं कलेक्शन करून येतो. ती आल्यानंतर तो जे बातमीची एक काही तत्व आहे त्या तत्वाच्या आधारे तो बातमीचं लिखाण करतो. उपसंपादक त्यावरती संपादन करतो. पेजिनेशनवरती त्यावरती पानाची डिझाईन केली जाते आणि मग त्याचं काय चुका आहेत का ते मुद्रित माध्यमावर मुद्रित शोधक जे असतात ते तपासले जातात आणि मग ती प्रिंटला दिली जाते. अशा पद्धतीची प्रोसेस आहे. हां, मग ते काही काही पेजेस हे त्या विभागासाठी किंवा त्या विषयासाठी राखीव असतात असं पण आहे. म्हणजे फ्रंट पेज वेगळं आणि लास्ट पेजवरती क्रीडाचंच असणार असं हा एक काही नियम आहे का ठराविक? हे नियम म्हणजे पारंपरिक पद्धतीनं आपण असं ठरवलेलं आहे की काही गोष्टी ज्या असतात पान 1ला बातम्या कुठल्या घ्यायच्या, पान 2ला कुठल्या, 3ला कुठल्या. संपादकीय पान हे ज्या दैनिकाचं हृदय असतं कारण त्याच्यावरती संपादकीय पानावरती आरोग्याच्या माध्यमातून त्या दैनिकाची भूमिका मांडली जाते. त्याच्यावरती संपादकीय पानावरती काही लेख असतात, वाचकांचे पत्रव्यवहार असतात आणि वाचक ही फीडबॅक देण्यासाठी वृत्तपत्रासाठी खूप मोठे काम करतात अशा पद्धतीचं. आणि स्पोर्ट्स पान हे पहिल्यापासून शेवटचं 12वं पान असतं असं काही नाही. मात्र एखादी चांगली स्पोर्ट्समध्ये घटना असेल तर पान 1ला पण येत असते. बातमीची व्हॅल्यू काय आहे, बातमीचा दर्जा काय आहे त्याच्यावरती बातम्याचं प्लेसमेंट होत असतं. त्याच्यावरती सगळं स्ट्रक्चर हे तुमचं वृत्तपत्राचं ठरतं. म्हणजे आधी ऑलमोस्ट 1-2 दिवसापासून याचा प्रवास सुरू असतो? नाही, तो प्रवासात 2 दिवस काय नाही, त्या दिवशीचा प्रवास असतो. आणि आज सकाळी सुरू झालेलं म्हणजे प्रिंटिंग संपलं समजा 3:30-4ला की त्या बातमीचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास चालू झाला. तो प्रिंटिंगला जाईपर्यंत म्हणजे रात्री 1-2 पर्यंतचा प्रवास चालू आहे. अखंड ती प्रोसेस चालू आहे. आणि असं म्हणतात की मीडियामध्ये असणाऱ्यांना कधी सुट्टी नसते, मग तुम्हाला सणा दिवशी त्या दिवशी सुट्टी नसते. नाही असं हा एक ड्रॉबॅक आहे म्हणायचा की प्लस पॉईंट आहे? तसं काही नाही आहे. हा आपण एक लक्षात घ्या की आपण ह्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये आलो की आपल्याला कोणी बोलावं आलं नव्हतं की तुम्ही या. आपण हे स्वीकारून ह्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये आलो. त्यावेळी आपण एखादी गोष्ट स्वीकारून त्या फील्डमध्ये जातो त्यावेळी सगळ्या गोष्टी तिथे स्वीकारल्या पाहिजे. आणि सुट्टी असणं नसणं हा त्या वेळेचा भाग असतो असं अजिबात नसतं. उलट सुट्टी ज्यावेळी बाकीच्यांना सुट्टी असते त्यावेळी मीडियाला दुप्पट काम असतं. हे सगळेच करतात. म्हणजे पोलीस त्या दिवशी दुप्पट काम करतात. कुठलेही तुम्ही सेक्टर घ्या ते त्या पद्धतीनं काम करत असतं आणि मीडिया पण सेमच आहे आणि त्या पद्धतीनं काम करत राहतं. त्याला काय पर्याय नाही. आणि सुट्टी वगैरे ते तुमच्या कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे ते त्या वेळेचा पार्ट राहतो. सर अशा पद्धतीने अतिशय म्हणजे सुंदर माहिती दिली तुम्ही. कारण एक प्रिंट मीडियाचा पण तुम्ही इतिहास आम्हाला सांगितला आणि डिजिटल मीडियाकडे जाताना AI सारख्या साधनांचा कसाच वापर करून घेतला पाहिजे किंवा त्याच्या हातात घालून आपलं पूरक काम केलं पाहिजे. दोन्ही मीडिया प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया. त्याचबरोबर भविष्यात त्याचं काय स्थान असणार आहे आपल्या आयुष्यात हे पण तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जवळच्या लोकांना हा एपिसोड शेअर करायला विसरू नका. नमस्कार.